ही मुंबई आहे ना, पुढच्या 10 वर्षात कायमची बदलून जाईल. ही जुनी मुंबई बघा ना, अजून शेवटचे श्वास घेत असलेला भाग. लाकडाची कॉमन गॅलरी, या खिडक्या लाकडी. कारण काही वर्षांनी ना इथे सुद्धा टॉवर उभा राहील, आणि उंच टॉवर. सात रस्ता, महालक्ष्मीचा धोबीघाट, त्याच्यानंतर रेसकोर्स, हाजी अली, हिरापन्ना, आणि आता वाडिया स्ट्रीट करून मी पुढच्या नाक्यावर आलोय. आणि माझ्या मागच्या दोन्ही भागांना ना तुम्ही जो उदंड प्रतिसाद दिला, विशेषतः मराठी प्रेक्षकांनी, त्याच्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि आता ताडदेवच्या दुसऱ्या भागामध्ये मी प्रवेश करतोय. तर आता मी आलोय या ताडदेवच्या नाक्यावर. इथून मी पुढे पुढे चालत आलो. इथे सुद्धा मला ना बऱ्याच जुन्या वास्तू दिसतात. मी कधीच या भागामध्ये आलो नव्हतो. आणि किती जरी अशी लोक असतील ना जी मुंबई, ठाण्याची, पुण्याची, डोंबिवलीला गेलेली, ती कधीच त्यांच्या पूर्ण आयुष्यात कधी चुकून सुद्धा या भागामध्ये आली नसतील. नक्कीच या 100 वर्ष जुन्या बिल्डिंग आहेत. आता बघा, ही समोरच मला एक बिल्डिंग दिसते, छोटीशी एक माळ्याची बिल्डिंग आहे, कौलारू. आणि अजून इथे कौलारू घर आहेत. मुंबई सेंट्रलला जोडणारा मला वाटतं हा नवीनच ब्रिज तयार झालेला आहे. समोरासमोर दोन्ही ह्या ब्रिजच्या समोर एक माळ्याच्या ह्या चाळी आहेत. आणि बघा, ही एक दिसते, ही गुलाब महाल बिल्डिंग. ही सुद्धा बघा ना, जुनी एक हेरिटेज बिल्डिंग आहे. मी सांगितल्याप्रमाणे बघितलं ना, बऱ्याच लोकांनी आपापल्या गॅलरीज वगैरे एक्सटेन्शन करून घेतलेले आहेत. गुलाब महाल बिल्डिंग ही सुद्धा मला वाटतं एक नाही म्हटलं ना तरी 100 वर्ष नक्कीच झाली त्या बिल्डिंगला. आता या बिल्डिंगच्या वरती बघा, तुम्हाला एक तो असा स्टॅच्यू दिसतोय. एका बाजूला सगळे उच्चभ्रू गर्भश्रीमंत लोक आहेत आणि एका बाजूला आपली मराठी, गुजराती आणि आता ही जी युपी बिहारची लोक, असा पूर्ण हा ताडदेव एरिया आहे. हे दोन्ही बाजूला मी माझ्या मागच्या ठाण्याच्या वगैरे ब्लॉग मध्ये सुद्धा सांगितलेलं की बघा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे रस्त्याचं काम चालू आहे. आता हे कधी काम होणार ना हे देवच जाणो. इतकं काम चालू आहे ना की सगळीकडे अख्खी मुंबई खोदून ठेवली, अख्खी मुंबई.
मेरे को एक चाय दो ना। चाय देना मेरे को और भेज देना अंदर मेरे को एक कटिंग दे। ग्लास में दो ग्लास में ऑर्डर सॉरी मैंने ऑर्डर है क्या भेजो सकाळ काय बोलले आता हे बघा, हे कंदील जे दिसत आहेत ह्या बिल्डिंग मध्ये आपल्याला, ही जरीवाला बिल्डिंग आहे आणि ही जी स्टाईल आहे ना कंदील लावायची, कॉमन गॅलरीज. हे बघा, मी माझा म्हणजे किती व्हिडिओ झाले ना, त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी म्हणतोच की बघा ही कॉमन गॅलरी बघा या जरीवाल्या बिल्डिंगची, आणि ही सत्यनारायणाची पूजा. मग मी मुंबईमध्ये बघितलं नाही, कितीही पिढ्या आल्या कितीही गेल्या ना, जेनझी पिढी आली आणि अजून कुठल्या आल्या, जेनझी आली, जेनझी अल्फा आली, तरी सुद्धा ही सत्यनारायणाची पूजा, हे जे मुंबई मधले सण आहेत ना, हे काही सोडत नाही. ही परंपरा त्यांच्याकडे सुद्धा अखंडित चालू आहे. आणि अचानक लक्षात येतं बघा, मुंबई अजून पूर्ण बदलली नाही. पिढ्या बदलल्या, मोबाईल आले, नेटफ्लिक्स आलं, AI आलं, पण चाळीमधली पूजा आहे ना सत्यनारायणांची अजून तशीच आहे. 1 मे असू दे, 26 जानेवारी असू दे, पूजेची तारीख फिक्स. गणपती, दहीहंडी, नवरात्री, कोजागिरी, क्रिसमसचा सांताक्लॉज, 31st डिसेंबरची टेरेसची पार्टी. मुंबईच्या चाळीमध्ये आहे ना धर्म वेगळे असतात, पण सण सगळ्यांचे असतात. आणि त्या सणासाठी करणारे जागरण, त्याच्यासाठी घेणारं, आता बघा ना या बिल्डिंग मध्ये हे कंदील लागले पूजेसाठी. ही कॉमन कंदीलची मजा आहे ना, ही फक्त साऊथ मुंबईमध्ये. आणि कॉमन गॅलरी, हे कॉमन कंदीलचं चित्र आहे ना, तुम्हाला मित्रांनो मुंबईमध्येच बघायला मिळेल. इथे शेजारच्या घरात काय शिजलं ना तर त्याचा वास बाजूच्या घरात येतो. ही मजा फक्त मुंबईमध्ये. आणि मी चालतोय कारण की आता आपल्याला आवाहन केलं गेलेलं आहे की पायी चालायचं, गाडीचा वापर कमी करायचा. त्याच्यामुळे बघा, मी 7 रस्त्यापासून महालक्ष्मी पासून पायी चालत आलेलो आहे. आणि कमेंट मध्ये नक्की कळवा कोणी त्या आव्हानाला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलाय. ने पूरा स्टोर वहाँ से MTV वाले ने वहाँ से कैमरा लिया, वहाँ से भाग के आया MTV वाले ने ऐसा पी लिया. तेव्हा ना सगळीकडे रस्त्यावरती आहे ना चालायला लोकांना जागाच ठेवलेली नाहीये. आणि यांच्या कामामध्ये मला ना एक गोष्ट मस्त आवडते, एकदा काम उकरून खोदून काढतात आणि त्याच्यानंतर काम मध्ये बंद करतात. अजून मी इथे बघितलं ना, पण तारदेव मध्ये महाराष्ट्रीयन लोकांची वस्ती तशी बरीच आहे. खूपच महाराष्ट्रीयन लोक आहेत इथे. अभी गाँव जड़ा जैसा हो गया. आणि मुंबईमध्ये मी तुम्हाला मागे पण म्हणालो ना, मुंबईमध्ये पायी चालत आपण एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर दुसऱ्या एरियामध्ये नक्कीच जाऊ शकतो. हीच मुंबईची खासियत आहे. ही बघा, ही सुद्धा एक छोटी चाळ आहे. हे बघा ना, कौलारू चाळी इथेच बघायला मिळतात आणि गिरगाव मध्ये.
हा जो पॅटर्न आहे ना अख्ख्या मुंबईमध्ये सगळीकडेच आहे म्हणा. खालच्या ज्या खोल्या आहेत त्या दुकानदारांना भाड्याने द्यायच्या आणि वरती कदाचित राहत असावी किंवा ऑफिसेस वगैरे असावी. कारण इथे आता माझ्या चिखलवाडीच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं सुद्धा असेल की इथे करोडोचे भाव आहेत, करोडोचे. आता बघा ना, मुलुंड वगैरे ठिकाणीच 25-25 हजार रुपये स्क्वेअर फीटाला भाव आहे. तर इथे तर मला वाटतं 50-1 हजार रुपये नक्कीच असावं. बघा माझ्या मागच्या ज्या कारगिलच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं हा वाडिया स्ट्रीट, हा इथूनच तो रस्ता जातो. आणि बघा इथे सुद्धा एक ही जुनी बिल्डिंग आहे. आणि मी माझ्या मागच्या ब्लॉक मध्ये म्हणालेलो की हे पोस्टाचे डबे दिसतात, हे खरंच सरकारने ना तसे तसे नक्कीच अजून जतन करून ठेवावे. मला वाटतं ना जगाच्या कानाकोपऱ्यात आहे ना कुठेच असं हे नसेल की आपल्या इथे प्रत्येक 100 मीटरवरती एक मंदिर असतंच. आता बघा ना, इथे महादेवाचं मंदिर आहे, कुठे ना कुठे तुम्हाला मंदिरही दिसतीलच. प्रत्येक 100 मीटर 200 मीटरवर एक मंदिर आपल्याकडे नक्कीच आहे. अजून इथे मला बरेच भाग कव्हर करायचे, जसं की एसी मार्केट आहे, ते मामाजीचं सँडविच आहे. पण मी बघितलं ना अख्ख्या ताडदेव मध्ये फिरताना हे इम्पिरियल टॉवर काय माझी पाठ सोडत नाहीत. तिथे बघावं तिथे हे टॉवर तिथून दिसतातच, कारण इतके उंच टॉवर आहेत. म्हणजे इंडियामधले सगळ्यात उंच टॉवर होते हे आतापर्यंत. एका काळी ना मिडल क्लासची लक्झरी होती, बटरला ओव्हरलोड असलेला पाव. तर आता मी ह्या ताडदेवच्या सरदार पावभाजी मध्ये आलो. याची तर भरपूरच हाईप आहे. आता ह्या पावभाजीमध्ये बघा ना, बटर 100 ग्रॅम बटरच आहे, पण याची एवढी हाईप झाली आहे ना, आता हा पावभाजी म्हणजे ब्रँड झालाय. आणि एकदा ब्रँड झाला ना की मग पब्लिक तुटून पडते. आता याची किंमत तुम्ही बघितलं ना, 242 रुपयाची पावभाजी आहे. कदाचित ही 242 रुपये आहे ना, त्याच्यातले मला वाटतं 142 रुपये तर फक्त ब्रँडचे आहेत. टेस्ट तशी ओके होती आणि खूप महाग झाली आहे. आता मला वाटत नाही याच्या पुढे स्वस्तही होईल असं, कारण की एकदा जे भाव लागले ना ते दुकानवाले पण परत कमी करत नाही. 242 रुपयाची पावभाजी आहे, तर मला वाटतं 100 रुपयाची पावभाजी असावी आणि 142 रुपयाचा याचा ब्रँडच आहे, कारण ब्रँडचेच ते पैसे घेतोय. तर बघा खाताना विचार करा एकदा, कारण की 242 रुपये म्हणजे समजा ना घरातली 4 माणसं जर खात असतील तर कमीत कमी 1200-1300 रुपये पावभाजीच्या मागेच गेले. 2 पाव आणि एक प्लेट भाजी. पावभाजी अशी ठीक होती, इतकी काय खास नव्हती. आणि मला एक नक्कीच सांगायचं व्हिडिओ बघणाऱ्यांना, प्लीज माझा व्हिडिओ जर बघत असाल ना मोबाईलवरून, तर मोबाईलवर एक खाली हाईप बटन येतं, तर नक्कीच हाईप करायला विसरू नका. आणि मला हा मुंबईचा इतिहास आणि मुंबईच्या चाळी, मुंबईचं हे खाणं, मुंबईचं फूड, मुंबईचं स्ट्रीट फूड हे सगळं दाखवायला खूप आवडतं, एन्जॉय करायला आवडतं. तर माझ्यावर तुम्ही सुद्धा एन्जॉय करा, त्याच्यामुळे हाईप नक्की करा माझ्या व्हिडिओला. सरदारच्या पावभाजी मधून निघालो, पुढे निघालो. आता भरपूर ऊन झालंय, भरपूर म्हणजे मला वाटतं 34-35 डिग्री तरी तापमान असेल. तर असंच मी ह्या ग्रँड रोडच्या ब्रिज वरून निघालो. बघा ना, ह्यांना काही ऊन वगैरे काही लागत नाही. ही समोर एक बाई रतनबाई पांडे हायस्कूल आहे. बरोबर ग्रँड रोडचा जो ब्रिज आहे ना त्याच्या बाजूलाच ती शाळा आहे.
तर असा हा माझा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा